सो आपलं HTML चा आज 5वं लेक्चर आहे. जर विचार केला तर 4थंच आहे, कारण काल जे लेक्चर आपण घेतलं होतं, तर ते काही कारणामुळं त्याचा ऑडिओ प्रॉपर रेकॉर्ड नाही झाला. तर त्याच्यामुळे आपण 4थं लेक्चर आहे ते परत रिपीट करणार आहे. सो तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल, कारण आपलं रिव्हिजनच होणार आहे एक प्रकारे आणि ज्या काही HTML बद्दल आतापर्यंत आपण शिकलो, त्याचं एक रिव्हिजन करणार आहे. ठीक आहे? आणि रिप्लाय देत 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 राहा. त्याच्यावरून मला समजेल की तुमच्यापर्यंत आवाज येतोय आणि स्क्रीन व्हिजिबल आहे माझी. ठीक आहे. हॅलो. आवाज येतोय ना माझा? पट 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 बोला. ओके. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहे? तर त्याच्या अगोदर हे महत्वाचं की आपण आतापर्यंत काय शिकलो. आता ज्यांचं पहिलंच लेक्चर आहे किंवा दुसरं आहे किंवा तिसरं आहे, आपण लवकरच YouTube वरती आपली जी प्लेलिस्ट आहे व्हिडिओची, म्हणजे आपण HTML मध्ये जे काही बेसिक आहे, HTMLचं पूर्णपणे बेसिक, तर त्याचे टोटल आपले 4 क्लासेस आहेत. ठीक आहे. 4 क्लासेस आपण रेकॉर्ड केलेले आहेत. तर ते आपण अपलोड करणार आहे आणि काही व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये थोडासा इश्यू आहे व्हॉइसचा. तर त्यामुळे ते परत रेकॉर्ड करायला लागलेत आपल्याला आणि ते लवकरच तुम्हाला YouTube वरती अवेलेबल होतील. सो डोंट वरी अबाउट इट. आणि जे HTMLचं पूर्ण बेसिक आहे ना, तर ते आपण या 4 लेक्चरमध्ये कव्हर केलेले. सो तुम्हाला पूर्णपणे अंडरस्टँडिंग येईल आणि जरी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारा. जोपर्यंत तुम्ही विचारणार नाही तोपर्यंत कळणार नाही आम्हाला की तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे. ठीक आहे. सो आपण आतापर्यंत काय शिकलो HTML मध्ये? हे रिपीट का करतोय मी सारखं? कारण ज्यावेळेस आपण कोणत्याही गोष्टीची सुरुवात करत असतो ना फक्त, तर त्यावेळेस आपल्याला ते पचवणं थोडंसं जड जात असतं सुरुवातीला. म्हणजे आपण स्टार्ट करत असतो ना त्यावेळेस. मग हीच गोष्ट मी सारखी रिपीटेडली तुमच्या पुढे बोलेल ना, त्यावेळेस तुम्हाला अजून बेसिक अंडरस्टँडिंग आहे ती क्लिअर होत जाईल. म्हणजे ज्यावेळेस क्लॅरिटी तुमची वाढेल ना, मग पुढचा जो आपण CSS किंवा जावास्क्रिप्ट स्टार्ट करणार आहे, ते तुमच्यासाठी पूर्णपणे ईझी असणार आहे. ओके. ठीक आहे. तर आपण काय शिकलो होतो? HTML. HTML म्हणजे काय? HTMLचा फुल फॉर्म. अजून काय शिकलो? टॅग्स काय असतात? एलिमेंट्स काय असतात? ज्यांना हे माहीत नाही की हे काय आहे, तर तुम्ही पहिली जे लेक्चर झालेत ना, तर ती बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल नक्की HTML बेसिक काय आहे, फुल फॉर्म काय आहे, फुल फॉर्मचा मीनिंग काय आहे किंवा टॅग, एलिमेंट्स हे काय असतात ते समजून जाईल त्याच्यामध्ये. ठीक आहे. लिस्ट कोणकोणत्या प्रकारच्या असतात, ऑर्डर, अनऑर्डर, XYZ, डिस्क्रिप्शन लिस्ट. ठीक आहे. अजून आपण काय बघितलं? फॉर्म बघितलं. फॉर्म कसं आपण क्रिएट करतो, टेबल आपण कसं बनवतो. बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत आपण टेबल बघितलेत की कसं आपण जनरेट करू शकतो. ठीक आहे. अजून डिफरंट डिफरंट टॅग्स बद्दल आपण बघितलं. जसं पॅराग्राफ टॅग, हेडिंग टॅग किंवा अँकर टॅग, इमेज टॅग, अजून कोणते टॅग? डिव्ह टॅग. अजून आपण बघितलं टेक्स्ट एलिमेंट कोणत्या प्रकारचे असतात, ब्लॉक एलिमेंट, असं काहीतरी बघितलंय ना आपण, इनलाईन एलिमेंट. ह्याच्याबद्दल अजून थोडंसं रिव्हिजन घेणार आहे आपण, कारण हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ब्लॉक एलिमेंट, इनलाईन एलिमेंट ह्याच्यावरूनच ठरणार आहे की आपली CSS जे ज्या काही प्रॉपर्टीज आपण अप्लाय करणार आहे CSSच्या, तर त्या कशा अप्लाय होणार आहेत आपल्या एलिमेंट्स वरती. ठीक आहे. तर असं बरंच काय काय आपण HTML मध्ये बघितलं आणि आज पण आपण काय करणार आहे, काही टॅग्स आहेत तर त्याची प्रॅक्टिस घेणार आहे. आणि अजून थोडंसं टेबल्स आहेत, जे ॲडव्हान्स टेबल आहेत.
तर त्याच्याबद्दल आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे. ओके. सो याच्यामध्ये अजून आपण काय बघणार आहे की सिमेंटिक आणि नॉन सिमेंटिक, सिमेंटिक आणि नॉन सिमेंटिक टॅग्स कोणते असतात. ठीक आहे. अजून आपण काय बघणार आहे, लिस्ट बद्दल बघणार आहे थोडस. लिस्ट कोणकोणत्या टाईप प्रकारचे असतात आणि त्याला आपण कसं कोडमध्ये लिहू शकतो. ठीक आहे. सो तुम्हाला अँकर टॅग काय आहे तो माहित असेल. अँकर टॅग काय करतो माहिती आहे कोणाला? अँकर टॅग काय करतो? आवाज येतोय का माझा? सुलोचना, धनश्री, इफ आय एम नॉट रॉंग, बोला पटपट. आणि स्क्रीन विजिबल आहे माझी? हॅलो. ओके. सो अँकर टॅग बद्दल आपण बघितलं. अँकर टॅग काय करत असतो, म्हणजे समजा मला काय करायचंय, माझी वेबसाईट आहे एक. ओके. माझी कोणती तरी अशी XYZ वेबसाईट आहे आणि त्याच्यामध्ये एक बटन आहे कोणतं तरी. ठीक आहे. त्या बटन वरती मला काय करायचंय, एका वेबसाईट वरून प्रोडक्ट आहे तो बाय करायचा. मग मी समजा बाय वरती क्लिक केलं तर मला हे कुठं नेणार आहे, एक कोणत्या तरी पेजला नेणार आहे. बरोबर ना? आणि त्या पेज वरून मी माझं जे काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे ते करणार आहे आणि प्रोडक्ट माझा काय करणार आहे, परचेस करणार आहे. बरोबर. ह्याच्यामध्ये अँकर टॅगचं काम काय असतं, आता ह्याच्यामध्ये एक ऍट्रिब्यूट आपण यूज करतो, href, म्हणजे काय, हायपरलिंक. href इथं कोणती तरी आपण हायपरलिंक प्रोव्हाइड करतो. पण त्या हायपरलिंक वरती आपण, म्हणजे थोडक्यात त्या जिथं जायचंय आपल्याला त्याचा पाथ इथं देत असतो. बरोबर. मग मी काय केलं, इथं क्लिक केलं. मग इथं क्लिक केल्यानंतर ना मी कुठे गेलो, दुसऱ्या पेजवर. मग इथं आपण काहीतरी अँकर टॅगचाच यूज केला असेल ना, कारण मला तो बायचं जे बटन आहे ते काय करतं, रिडायरेक्ट करते दुसऱ्या पेजवरती. आणि अँकर टॅग पण आपला असं सेम बिहेवियर काहीतरी दाखवतो. म्हणजे ज्यावेळेस मी अँकर टॅगचा यूज करतो आणि href याच्यामध्ये काय लिहितो, HTTPS हा काय आपला फॉर्मॅट आहे लिहिण्याचा, www.google.com. आणि इथं काय लिहिलं मी, टेक्स्ट गो टू गुगल. बरोबर. आणि माझा टॅग आहे क्लोज केला. ज्यावेळेस मी याच्यावरती क्लिक करेल त्यावेळेस मी कुठे जाणार, या वेबसाईट वरती जाणार. मग आपला जो अँकर टॅग आहे तो कोणती फंक्शनॅलिटी परफॉर्म करतो, ज्यावेळेस आपल्याला एका जागेवरून म्हणजे वेबसाईटच्या कोणत्या तरी पेजवरून दुसऱ्या पेजवरती जायचं असेल त्यावेळेस आपण काय करतो, अँकर टॅगचा यूज करतो. त्याच्यामध्ये हे जे ऍट्रिब्यूट आहे कोणतं, href काय ऍट्रिब्यूट आहे. आता ज्यांना ऍट्रिब्यूट काय आहे ते माहित नाही तर तुम्ही प्रिव्हियस लेक्चर जे अपलोड करणार आहे आपण ते बघू शकता YouTube वरती. माइट बी 2 लेक्चर आहेत आता. तर तुम्ही ते रेफर करून ऍट्रिब्यूट काय आहे ते तुम्हाला समजेल. पण ऍट्रिब्यूट आता सांगतो नक्की काय असतात. तर ते आपल्याला आपल्या टॅग बद्दल का नाही ऍडिशनल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असतात. म्हणजे काय, की माझा जो आहे कोणता टॅग आहे, अँकर टॅग. हा काय ऍट्रिब्यूट आहे. ऍट्रिब्यूट म्हणजे काय, हा काय सांगतोय, की हा जो टॅग आहे ना तो काय करतोय. आता काय करतोय म्हणजे काय, की ज्यावेळेस मी hrefचा यूज करतोय, हायपरलिंकचा यूज करतोय, त्यावेळेस मी इथं कोणत्यातरी लोकेशनचा पाथ देतोय. म्हणजे मी काय सांगितलं, की असं काहीतरी https www.google.com ची लिंक आहे बाबा. तर हा जो अँकर टॅग आहे का नाही, काय करतोय, की त्याच्यामध्ये जी लिंक प्रोव्हाइड केली आपण, तर त्या लिंक पर्यंत पोहोचण्याचं काम
कोण करतंय? कोण करून देते आपल्याला? अँकर टॅग करून देतोय. मग हा जो काय आहे आपला href तो काय आहे? ॲट्रिब्यूट आहे. तो काय करतोय? सांगण्याचं काम करतोय, की अँकर टॅग नक्की काय करतोय ते. ओके. समजलं? अँकर टॅगमध्ये आपण जे hrefचा यूज करतो हायपरलिंकचा, तर ते कशासाठी यूजमध्ये आपण आणतो. आता इथं प्रिव्हियसलीच काही कोड केलेला आहे आपण. आता बाकीचं जे वरचं आहे ते थोडंसं इग्नोर करा आणि इथं बघा मी काहीतरी अं, आपण काय केलं याला कमेंट आउट केलं. ठीक आहे. आणि गो लाईव्ह केलं आपण. बरं ठीक आहे. पहिल्यांदा हा जो पूर्ण कोड आहे ना, त्यालाच कमेंट करू आपण. कंट्रोल एस. आता इथे मी आता काहीतरी राईट केलं होतं कुठं? आपल्या बोर्डवरती. बरोबर. आणि मी काहीतरी म्हणलं होतं तुम्हाला की अँकर टॅगचा यूज काय करतो आपण? आपल्याला एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती ज्यावेळेस रिडायरेक्ट करायचं असेल किंवा कोणती लिंक ऍक्सेस करायची असेल त्यावेळेस आपण अँकर टॅगचा यूज करत असतो. बरोबर. मग सेम मी इथं काहीतरी अँकर टॅगचा यूज केलाय. ठीक आहे. href मध्ये मी काहीतरी लिंक दिली https www.google.com. आता हे टार्गेट ब्लँक काय असतं? आपल्याला ज्यावेळेस एका पेजवरून दुसऱ्या म्हणजे जिथं आपण आहे, तर त्याच टॅबमध्ये ती लिंक ओपन न होता दुसऱ्या टॅबमध्ये ओपन व्हावी, त्याच्यासाठी टार्गेट ब्लँकचा आपण यूज करतो. ठीक आहे. आता ज्यावेळेस मी ह्याच्यावरती क्लिक करेल, त्यावेळेस तुम्ही बघू शकता इथं मला काय ओपन झालेलं दिसतंय? Googleची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती ओपन झाली. ठीक आहे. आपल्याला समजलं की अँकर टॅगचा यूज कशासाठी करतो आपण. मग अजून आपण कोणकोणत्या गोष्टींसाठी अँकर टॅगचा यूज करू शकतो. आता ज्यावेळेस मला काय करायचंय, माझी वेबसाईट आहे. ठीक आहे. ही अशी काहीतरी वेबसाईट आहे. हे पेज आहे समजून घ्या. लाईन थोड्याशा वाकड्या-तिकड्या आहेत पण. आता इथं काहीतरी सेक्शन आहे. समजा हा नॅवबार आहे. बरोबर. काय आहे हा नॅवबार. नॅवबार माहिती आहे ना तुम्हाला काय असतो? नसेल माहिती तर आपण इथं बघू. कुठं बघू? इथं. आता हा जो वरती दिसतोय का नाही, प्रत्येक वेबसाईट आहे ना त्याचा नॅवबार वेगवेगळा असतो. इथं हेल्पलाईन दिलंय, कोविड सपोर्ट दिलंय, करियर दिलंय, टेंडर दिलंय. तर हे काय नॅवबारचा एक पार्ट आहे. म्हणजे नॅवबारच आहे अख्खा. नॅवबार आपण ऑल्वेज टॉप ऑफ द वेबसाईट लिहित असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे काही म्हणजे द्यायचं सर्व्हिस कोणतं प्रोव्हाइड करायचं किंवा होम, अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस या सगळ्या गोष्टी आपण तिथे लिहित असतो. ठीक आहे. तर मी काय केलं, माझी एक वेबसाईट आहे आणि इथं काहीतरी सेक्शन आहे माझं एक. ठीक आहे. आणि अजून एक इथं काहीतरी सेक्शन आहे. इथं पण एक सेक्शन आहे आणि हा माझा आहे तो फुटर आहे. ठीक आहे. आता नॅवबारमध्ये मी काय लिहिलं, समजा मी इथे लिहिलं फुटर. इथं लिहिलं होम. इथं लिहिलं अबाउट. फुटरच्या जागेवर आपण काय करू, इथं कॉन्टॅक्ट लिहिलंय कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट लिहिलं आणि माझा कॉन्टॅक्टचा फॉर्म का नाही इथं आहे कुठतरी इथं. ठीक आहे. कॉन्टॅक्टचा फॉर्म माझा इथे कुठतरी. पण आता ज्यावेळेस आपण जे ऍक्च्युअल वेबसाईट बघत असतो, कुठली तरी वेबसाईट आपण ऍक्सेस केली समजा स्किल डेव्हलपमेंट. आता आपण स्क्रोल करतोय. आता इथं आलो मी. पण मला डायरेक्टली का नाही इथं कुठतरी यायचंय. कुठे यायचंय? इथं. त्यांनी दिलंय का नाही न्यूजलेटरच्या खाली कनेक्ट विथ अस. मला इथे यायचंय. मग मी इथं कसं काय येणार? म्हणजे काही जागा असतात वेबसाईटच्या तर त्या कंटिन्युअसली व्हिजिट केल्या जातात. पण त्याच्यासाठी जो युजर असतो त्याला काय करायला लागतं? स्क्रोल करायला लागतं. अख्खी वेबसाईट चेक करायला लागते. त्याच्यानंतर तो जिथं त्याला पोहोचायचंय त्यावेळेस तिथं पोहोचतो. पण समजा त्याला
डायरेक्टली असं काहीतरी ऍक्सेस दिला आपण वर, की त्याने तिथं क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तू इथं पोहोचणार. कुठं? इथं. कनेक्ट विथ अस. एक एक्झाम्पल आहे फक्त. असं वेबसाईटमध्ये बरेचसे सेक्शन्स असतात जिथं आपल्याला पोहोचायचं असतं. ते आपण नॅव बारमध्ये कुठेतरी क्लिक केल्यानंतर ना आपण ते खाली पोहोचत असतो. तर त्याला काय म्हणतो आपण? त्याला काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो बुकमार्क. काय म्हणतो? बुकमार्क. ओके. तर मग आपण हे कसं करतो? ज्यावेळेस आता माझी वेबसाईटचा एक काहीतरी कोड मी क्रिएट केलाय, ठीक आहे. आता ही कालच्या लेक्चरमध्ये आपण टाइप केलं होतं. अनफॉर्च्युनेटली ते व्हॉइस रेकॉर्ड झाला नाही म्हणून ते असंच आहे आता. पण याच्यामध्ये बेसिक आहे एकदम. आपण जास्त काही केलंच नाहीये याच्यात. हे काय हेडिंग आहे. हा काय अँकर टॅग आहे. बरोबर. हे पॅराग्राफ सगळं पॅराग्राफ येतं. आणि ह्याच्या आतमध्ये काय केलंय आपण? काही ॲट्रिब्यूट्सचा यूज केलाय जसं क्लास, आयडी, ओके. अजून काय? आयडी आणि इथं आपण अँकर टॅगचा यूज केलाय. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण सेव्ह करतोय आणि आपली जी वेबसाईट आपण बनवली ती बघतोय. तर ह्याच्यामध्ये असं काहीतरी मला व्हिजिबल होतंय. आपण काहीतरी शिकलो होतो की बुकमार्क म्हणजे काय? बुकमार्क म्हणजे काय? की मला वेबसाईटमध्ये कुठेतरी पोहोचायचंय. म्हणजे अशा जागेवरती पोहोचायचंय की तिथं मला स्क्रोल करायची गरज नाही पडली पाहिजे. मला समजा 4थ्या नंबरचा हा जो दिसतोय तुम्हाला, धिस इज पॅरा 4 लास्टचा, तिथं पोहोचायचंय. पण मला स्क्रोल करायची गरज नाही पडली पाहिजे. मग त्याच्यासाठी मी काय करणार? काय केलं पाहिजे? काय वाटतंय काय केलं पाहिजे आपण? स्पीक फास्ट, फास्ट. बोला लवकर. आपण काय केलं पाहिजे? हॅलो, आवाज येतोय का माझा? तुम्ही जर बोलला तर समजेल मला की तुम्हाला समजतंय. नाही बोलला तर मग मला कसं समजणार की समजतंय का नाही समजत? मग तो पॉइंट मला रिपीट करायला. बोला पटपट. सुलोचना, धनश्री. काय करायचंय मला? मला वेबसाईट मधून म्हणजे वेबसाईटमध्येच एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जायचंय. तर त्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे? आता बुकमार्क म्हणून आपण काहीतरी शिकलोय. बरोबर. आता हे कसं वर्क करतं? मला कुठं जायचंय? लास्टमध्ये जायचंय ह्या पॅराग्राफ पर्यंत. बरोबर. मग मी काय केलं ह्याला? मी ह्याला एक आयडी असाइन केली. आयडी काय असते? युनिक असते. नावाची आयडी असाइन केली. ठीक आहे. ती आयडी दुसरं कुठंच नसणार आहे. आणि मी इथं काय केलंय एका अँकर टॅगमध्ये हायपरलिंकमध्ये मी त्याला सांगितलं, की ही जी आयडी आहे का नाही हॅशटॅग पहा. तर ज्यावेळेस गो टू पॉवर क्लिक करेल ना, त्यावेळेस तुम्ही कुठं जावा? पॉवरती जावा. ठीक आहे. आता आपण बघू की आपण पोहोचतोय का तिथपर्यंत. मी ज्यावेळेस इथं क्लिक करेल. हां, स्क्रोल होऊन ऑटोमॅटिकली मी खाली आलो. जस्ट क्लिक करतोय खाली येते. पण अजून एक गोष्ट ह्याच्यामध्ये आपण तुम्ही जर ऑब्झर्व्ह केली असेल, आपण ज्यावेळेस इथं तसं काय आहे का? क्वेशन नोटीस, हेल्पलाईन. ठीक आहे. इथं पण अँकर टॅगचाच यूज केलाय त्यांनी. पण तुम्ही जर बघितलं, आपण इथं क्लिक केल्यानंतर असं एक जर्क येतोय म्हणजे असं डायरेक्ट फास्टली होतंय. पण असं स्मूथ झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आता तुम्ही जर बघितलं हे काय आहे, अख्खं HTMLचं डॉक्युमेंट आहे ना, तर ते स्क्रोल होतंय अख्खं. मग एवढं तर समजतंय की HTMLच्या डॉक्युमेंटवरती मला काहीतरी प्रॉपर्टी अप्लाय करायला लागणार आहे. आपण बघितलं आपण स्क्रोल करतोय, मग काहीतरी स्क्रोल बिहेवियर असणार आहे. बरोबर ना? मग ज्यावेळेस आपल्याला अशा काही गोष्टी माहीत नसतील ना, तर त्यावेळेस आपण काय करायचं? सिम्पली Googleवरती जायचं आणि म्हणायचं काय म्हणायचं? स्क्रोल करायचंय ना आपल्याला.
स्क्रोल, आणि ते स्क्रोल कसं झालं पाहिजे, स्मूथ झालं पाहिजे. स्मूथ इन HTML, बरोबर ना, MDN. मी असं काहीतरी टाकलं तर आता बघू ते आपल्याला काय सांगते. त्यांनी दोन आपल्याला हे दिलेत, प्रॉपर्टीज दिल्यात, बरोबर. त्यात पहिली कुठली आहे, स्क्रोल बिहेवियर ऑटो, आणि दुसरी स्क्रोल बिहेवियर स्मूथ. स्मूथ पाहिजे ना आपल्याला, मग असं काहीतरी प्रॉपर्टी आपल्याला तिथे अप्लाय करायला लागेल, त्यावेळेस ते आपल्याला अचीव्ह होईल जे आपल्याला पाहिजे. आता इथं बघताय तुम्ही, हे पहिल्यांदाच राईट करून लिहिलेलं आहे आपण, म्हणजे राईट केलेले कोड. त्याला फक्त मी अनकमेंट करतो, कंट्रोल एस करेल आपण, आणि ज्यावेळेस जी वेबसाईट आपण बनवली आणि गो टू पॉवर क्लिक करत, आपण स्मूथ बिहेवियर आपल्याला मिळणार आहे. सो हे आपण बुकमार्कचा यूज करून आपल्याच वेबसाईट मध्ये दुसऱ्या सेक्शन मध्ये कसं जाऊ शकतो, तर आपण बघितलं. आता तुम्हाला हे समजलं असेल, समजलंय ना, का प्रॉब्लेम आहे काय, नाही समजले? Yes, sir. ओके. बुकमार्क म्हणजे काय समजलं मला. आता ज्यावेळेस का नाही आपल्याला काय करायचंय, कोणाला तरी फोन लावायचा आहे वेबसाईट मधूनच, मग त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी अँकर टॅग मध्ये आपण जे href आहे, तर त्याच्यावरती टेल जो कंट्री कोड आहे तो, आणि जो नंबर आहे तो XYZ काय असेल तो, तर तो राईट करतो, आणि याच्या थ्रू आपण काय करू शकतो, कॉल करू शकतो. ठीक आहे, ते बघू आपण कसं होत आहे नक्की. आता तुम्ही इथं लास्टला बघू शकता, एक अँकर टॅगचा यूज केला href मध्ये. मी काय केले, टेल, टेल कशासाठी, टेलिफोन साठी, आणि हा एक फॉर्मॅट आहे ज्यामध्ये फॉर्मॅट मध्ये आपण काय करतो, राईट करत असतो, आणि जो नंबर आहे तो इथे टाकायचा. ठीक आहे, कंट्रोल एस. ज्यावेळेस मी इथं क्लिक करेल, तर मला नाही माहिती की काहीतरी इश्यू आहे याच्यामध्ये, काल पण हे रन नव्हतं होत, बट तुम्ही तुमच्या सिस्टीम वरती एकदा ट्राय करून बघा, नाहीतर मी एकदा काय करू आपण, प्रॉपर वर्किंग नंबर टाकू इथं. ठीक आहे, सत्तर 83 19 96 39. आय एम जस्ट टेस्टिंग, मला नाही माहिती वर्क करेल का नाही, बट याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. दॅट्स वाय, म्हणजे ज्यावेळेस आपण इथं क्लिक करेल का नाही, हाच फॉर्मॅट आहे, ह्याच्यामध्येच आपण राईट करायचं, आणि इथं आपण क्लिक करेल ना, त्यावेळेस इथं एक पॉपअप येतो, तिथून ऍप्लिकेशन डाउनलोड करायचा, त्याच्या थ्रू आपण कॉल करू शकतो त्या पर्सनला जिथं आपल्याला कॉल करायचा आहे. आणि ह्याच बरोबर आपल्याकडे एक अजून एक प्रॉपर्टी, किंवा असं म्हणू शकतो आपण की एक फंक्शनॅलिटी आहे, तर त्याचा यूज करून आपण कुणाला मेल करायचा असेल, म्हणजे लेट सपोज मला इथं मिस्टर हिम्मत 9@gmail.com इथं मेल करायचा आहे, तर मी काय करणार, मेल टू कोलॉन, आणि जे मेल आहे तर तो राईट करणार, आणि जो टेक्स्ट आहे त्याच्यावरती ज्यावेळेस मी क्लिक करेल, त्यावेळेस त्या पर्सनला मेल होणार आपला, म्हणजे आपण राईट करून पाठवू शकतो. आता ज्यावेळेस इथं आपण लॉग इन करेल, त्यावेळेस ते प्रॉपरली आपल्याला शो करेल. ठीक आहे, सो बुकमार्क फोन कसा करायचा किंवा मेल कसा करायचा हे समजलं. समजलं का? आय थिंक समजलं असेल.
ओके. आता आपण काय करणार आहे, आपण काही टाइपचे एलिमेंट्स असतात HTML मध्ये. ओके. सिमेंटिक आणि नॉन सिमेंटिक. ठीक आहे. आता पहिल्यांदा सिमेंटिकचा मीनिंग आपण समजून घेऊ, म्हणजे काय, नक्की काय. तर सिमेंटिक जो वर्ड आहे त्याचा मीनिंग काय होतो, की जो कोणता आपण एलिमेंट तिथं वापरेल, म्हणजे सिमेंटिक जो कोणता एलिमेंट असणार आहे, जो कोणता एलिमेंट आपण इथं वापरेल, तर तो एलिमेंट ना त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा कंटेंट आहे. कंटेंट म्हणजे काय? लेट सपोज मी एक एक्झाम्पल म्हणून पॅराग्राफ टॅग घेतला. मग आपल्याला याच्यावरून काय समजतंय हो, की पॅराग्राफ टॅग मध्ये काय असणार आहे? ॲज युजुअल पॅराग्राफच असणार आहे ना, बरोबर? मी समजा हेडिंग टॅग घेतली H1, ह्याच्यात काय असणार आहे? हेडिंगच असणार आहे कशाच तरी. अजून समजा मी काय घेतलं, फॉर्म टॅग घेतला. मग ह्याच्यामध्ये काय असणार आहे? फॉर्मच असणार आहे ना माझा. टेबल टॅग घेतला. ह्याच्यामध्ये काय असणार आहे? टेबलच असणार आहे. मग हे जे सगळे माझं टॅग्स येतं, तर ते त्यांच्याबद्दल काय सांगतायत, की पॅराग्राफ टॅग माझा पॅराग्राफच कंटेन करणार आहे, हेडिंग नाही कंटेन करणार, किंवा फॉर्म नाही कंटेन करणार, किंवा टेबल नाही. पॅराग्राफ टॅग पॅराग्राफच कंटेन करणार आहे. हेडिंग टॅग हेडिंगच, फॉर्म टॅग फॉर्मच, आणि टेबल टॅग काय, टेबलच कंटेन करणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जो कंटेंट असणार आहे, तो कोणत्या प्रकारचा कंटेंट असणार आहे, तर ते कोणत्या टाईपचे एलिमेंट असतात? सिमेंटिक टाईपचे. म्हणजे जे एलिमेंट आपल्याला सांगत असतात, की आम्ही कोणत्या प्रकारचा कंटेंट कंटेन करतोय, ते एलिमेंट असतात आपले सिमेंटिक एलिमेंट. समजलं? कळलं? मग त्याच प्रकारे नॉन सिमेंटिक एलिमेंट टाइपचे जे एलिमेंट असतात ते कोणते असतात? डिव आणि स्पॅन. माझा आवाज येतोय ना प्रॉपर? हॅलो, आवाज येतोय ना? आणि स्क्रीन पण विजिबल आहे ना? स्क्रीन मध्ये काही प्रॉब्लेम नाही ना? ओके, ठीक आहे. सो नॉन सिमेंटिक एलिमेंट कोणते येतं? डिव आणि स्पॅन. का बरं असं? वाय? डिव आणि स्पॅन का? आता ब्लॉक एलिमेंट आणि इनलाईन एलिमेंट हा काही एक कन्सेप्ट आहे. तर तो आपण व्हिडिओज मध्ये जे प्रिव्हियस व्हिडिओ त्यात क्लिअर केलेला आहे. काय सांगितलंय, ब्लॉक एलिमेंट जे असतात ते काय करतात, पूर्ण विड्थ घेत असतात. कशाची? आपल्या व्ह्यू पोर्टची. आणि ते कायम नेक्स्ट लाईनला स्टार्ट होत असतात. नेक्स्ट लाईनला स्टार्ट होतात, पूर्ण फुल विड्थ घेत असतात, आणि त्याला आपण हाईट आणि विड्थ देऊ शकतो. बरोबर. हे फास्ट घेतोय मी कारण प्रिव्हियस लेक्चर आहे, त्याच्यामध्ये समजून जाईल तुम्हाला की काय आहे नक्की. आणि जर नाही आत्ताच जर तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल तर तुम्ही सर्च पण करू शकता ह्याच्याबद्दल. इनलाईन एलिमेंट काय असतात, त्याची जेवढा कंटेंट आपण त्याच्यामध्ये टाकलाय, तर तेवढीच हाईट आणि विड्थ घेतं ते. ओके. आणि ते कायम त्याच लाईनमध्ये स्टार्ट होतं. म्हणजे समजा जर व्ह्यूपोर्टची पूर्ण विड्थ भरली तर ते नेक्स्ट लाईनला येतं, नाहीतर ते त्याच लाईनला स्टार्ट होत असतं. त्याला आपण हाईट आणि विड्थ देऊ शकत नाही. ओके. आणि अजून काय, रिप्लेसेबल आणि इररिप्लेसेबल एलिमेंट असतात, तर ते पण आपण कव्हर केले. ठीक आहे. पण आपल्याला समजायचंय काय, की नॉन सिमेंटिक हे का म्हणे, डिव आणि स्पॅन का नॉन सिमेंटिक आहे? तर त्याचं रिझन काय, जो डिव आहे तर तो सांगतो का हो, की त्याच्यामध्ये नक्की काय आहे? म्हणजे मी ज्यावेळेस डिव टॅगचा यूज करतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये मी पॅराग्राफ टॅग पण यूज करू शकतो. त्याच्यामध्ये मी हेडिंग टॅग पण यूज करू शकतो. त्याच्यामध्ये मी फॉर्म टॅग पण यूज करू शकतो. त्याच्यामध्ये मी टेबल पण यूज करू शकतो. करू शकतोय. आणि याला क्लोज केलं. मग असं स्पेसिफिकली सांगतंय का ती नक्की मी कंटेंट काय करतोय? त्याच्यामध्ये मल्टिपल टाइपचं कंटेंट आहे ना, बरोबर? मग स्पेसिफिकली डिव टॅग आपल्याला सांगत नाही, की तो नक्की कोणत्या प्रकारचा कंटेंट कंटेंट करतोय. म्हणजे कोणत्या टाइपचा डेटा आहे त्याच्यामध्ये.
नाही सांगू शकत. दॅट्स वाय हा जो एलिमेंट आहे तो काय आहे, नॉन सिमेंटिक आहे. सेम लाईक दॅट स्पॅन जो आहे तो पण काय आहे, नॉन सिमेंटिक आहे. त्याच्यामध्ये पण कोणत्या प्रकारचा डेटा असेल ते सांगू शकत नाही. तर त्याला म्हणायचं नॉन सिमेंटिक. आता तुम्ही अजून क्लॅरिटीसाठी डेव्हलपमेंट आहे ह्याच्यामध्ये आपल्याला सर्च करणं गरजेचंच आहे. कारण सगळं जर डेव्हलपमेंटचं आपण लक्षात ठेवलं ना तर आपल्याला 2-3 वर्ष जातील कोर्स कंप्लीट करायला. ओके. सो काय आपण बघायचं, सिमेंटिक आणि अँड नॉन सिमेंटिक टॅग. आता इथं त्यांनी काहीतरी सांगितलंय, आपण एमडीएन ला बघू. एमडीएन किंवा तुम्ही W3 स्कूल पण प्रिफर करू शकता, तसं काय नाही. आता इथं जर बघितलं, त्यांची काहीतरी डेफिनेशन दिली, सिमेंटिक रेफर्स टू द मीनिंग ऑर लॉजिकल पर्पज बिहाइंड द पीस ऑफ कोड. मराठीत जसं सांगितलं ना मी, की म्हणजे हे जे आता लिहिलंय त्यांनी, त्याचा अर्थ पण तोच होतो, की जे टॅग आपण यूज करतो वेबसाईट बनवण्यासाठी, जसं आपण इथं काय केलंय, डिफरंट पॅराग्राफ टॅगचा यूज केलाय, इथं वरती हेडिंग टॅगचा यूज केलाय. तर ते काय सांगतात आपल्याला, की आम्ही हेडिंगचा यूज केलाय म्हटल्यानंतर तो काय करणार आहे, हेडिंगच त्याच्यामध्ये असणार आहे. अजून काय, अँकर टॅग. अँकर टॅग काय कंटेन करणार आहे, जे स्पेसिफिक डेटा आहे त्याच्या आतमध्ये तोच डेटा कंटेन करणार आहे. ओके. अजून बरेचसे टॅग आहेत ते इथे यूज नाही केले आपण. टेबलचा पण यूज करू शकतो. समजा टेबलचा यूज केला, टी आर म्हणून काहीतरी केलं, टी एच म्हणून केलं आणि असं काहीतरी कंटेंट टाकलं त्याच्यामध्ये. हॅलो. ओके. तर हा पण सांगतोय की माझ्यामध्ये एक टेबल आहे, त्याच्यात एक रो आहे आणि एक कॉलम आहे. ओके. तसं डिव जे, आता आपण बघू डिव. आता डिव मी इथं लिहिलं. डिव मध्ये मी काय काय करू शकतो, आपण जसं बघितलं की डिव मध्ये आपण पॅराग्राफ टॅग पण लिहू शकतो ना. मी काय केलं, पी टॅगचा यूज केला. दिस इज माय पॅराग्राफ फर्स्ट इनसाइड डिव. ओके. त्याच्या अगोदर आपण काय क्रिएट करू, एक हेडिंग क्रिएट करू, H1 हेड म्हणून. ठीक आहे. अजून काय काय आपण बनवू शकतो, मी टेबल बी बनवू शकतोय ना. टेबल क्रिएट केलंय आपण, त्याच्यामध्ये किती रो दिले, 3 रो दिलं आणि 2 कॉलम देतो. लेट सपोज तो पहिला कॉलम, फर्स्ट कॉलम आणि हा सेकंड. ठीक आहे. आणि मी आलो दुसऱ्या रो मध्ये, इथं मी काहीतरी टेबल डेटा देतो. आता इथं जो मी राईट केलंय ना, तर हे पहिल्यांदा तुम्ही ना टी एच मध्ये राईट करायचंय, टेबल टी हेड मध्ये, आणि हे सगळं टी बॉडी मध्ये येणार आहे. ते लक्षात ठेवा. मी लिहिलं नाही पण ते तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथं काहीतरी लिहिलं डेटा. ओके. इथं पण अजून 2 कॉलम क्रिएट केलं, PD टू हॅलो हाय. ह्याच्या आतमध्ये जे यूज केले आपण ते कसले आहेत, सिमेंटिक आहेत. पण तो जो आहे बाहेरचा तो कसा आहे, नॉन सिमेंटिक आहे. समजतंय. सो आपण ज्यावेळेस ह्याला रन करेल, ओके, इथं काहीतरी मला दिसतंय हेड, आपण हेड बनवलं होतं. हा पॅराग्राफ आहे आणि हा टेबल आहे माझा. आता इथं टेबल आहे, त्याला टेबल सारखा दिसत नाहीये. का दिसत नाही वर, का दिसत नाही टेबल टेबल सारखा? टेबलला काहीतरी आपण राहिले करायचं स्टायलिंग, बरोबर ना. टेबल
TR पण आहे त्याच्यामध्ये, TH पण आहे आणि TD पण आहे. त्याला काय द्यायचं आपल्याला? बॉर्डर ना, किती पिक्सलची? 1 पिक्सल. कसली? सॉलिड. आणि कलर कसला? ब्लॅक. हे पिक्सल वगैरे आपण नंतर बघणार आहे. ठीक आहे. आता इथं काहीतरी क्रिएट झालेलं दिसतंय, पण ते असं प्रॉपर टेबल सारखं नाही. मग अजून मला काय करता येईल? बॉर्डर जी आहे माझी सेपरेट सेपरेट आहे सगळ्यांची. मग त्याला मी काय करतो? कोलॅप्स करतो. कोलॅप्स करतो म्हणजे काय करतो की थोडं स्क्रीन विजिबल आहे ना? स्क्रीन विजिबल आहे ना? ठीक आहे. ओके. सो आपण काय करत होतो? आपल्याला बॉर्डर काय करायची? मर्ज करायची. त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? बॉर्डर कोलॅप्स म्हणून काहीतरी प्रॉपर्टी असते ना? कोलॅप्स आणि कोलॅप्स. इथे गेल्यानंतर ना आपल्याला इथं कुठं गेलो? माइंड आपल्याला परत ना लाईव्ह सर्व्हरवरती ते ओपन करायला लागेल. ठीक आहे. मग आपल्याला जसं टेबल बनवायचं तसा बनलेला आहे. आय थिंक की तुम्हाला समजलं असेल की नॉन सिमेंटिक आणि सिमेंटिक टॅग्स जे असतात त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. ओके. समजलंय ना? त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम? सिमेंटिक आणि नॉन सिमेंटिक एलिमेंट जे असतात ते समजलं का? समजलं? ओके. आता आपण थोडंसं ॲडव्हान्स टेबल आहेत, तर त्याच्याबद्दल बघू. ठीक आहे. टेबल आपण कसं जनरेट करतो हे आपल्याला माहिती आहे. पण ॲडव्हान्स टेबल आपण कसं बनवू शकतो? ॲडव्हान्स टेबल म्हणजे कसं? ॲडव्हान्स टेबल म्हणजे कसं? टेबल्स इन HTML. आता बहुतेक हे तो पाठच झाला असेल टेबल तुमचा. दुसरा कुठला तरी घ्यायचा. नाहीतर म्हणायचं तुम्ही, हे तर सर तुम्ही पाठ करून आल्यासारखाच येताय आणि सांगताय तोच. बट आपण दुसरा घेऊ. हा सिंपल टेबल तर सगळ्यांना जनरेट करता येत असेल. असलं सिंपल. आत्ताच आपण बघितलंय कसं बनवतात. येतो ना? तिथं मी माझा जो कर्सर आहे, तर तसले टेबल सहज तुम्हाला जनरेट करता येत असतील. ॲडव्हान्स जे टेबल आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला इश्यू आहे ना? प्रॉब्लेम फेस करताय ना? इज इट? मग हा एक टेबल आहे. हा टेबल बनवायचा? बरं ठीक आहे. हा टेबल बनवू आपण.
म्हणजे ज्यावेळेस मी काय सांगितलंय, की पहिल्यांदा आपल्याला काय करायचं टेबल बनवायचं म्हणजे प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. मग त्याला काय करणार आपण, तर त्याला डिव्हाईड करायचं. ओके. मग डिव्हाईड करायचं म्हणजे काय करायचं, की मी ह्याच्यात बघणार सगळ्यात अगोदर किती कॉलम आहेत. इज इट? कॉलम किती? मग इथं काय 1, 2, 3 आणि 4. 4 कॉलम आहेत ना? आणि आता त्याच्यानंतर मी काय बघणार, की रो किती इथं? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. माझ्याकडे किती रो आहेत ह्याच्यामध्ये? 6 रो आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही हे जे दिसतंय हे काहीतरी झालंय, स्पॅन झालंय. माहिती आहे तुम्हाला प्रॉपर्टी स्पॅनची काय असते, काय नसते. बट ते आता स्किप करा. पण आपल्याला सगळ्यात अगोदर माहीत असणं गरजेचं आहे, की त्या टेबलमध्ये टोटल कॉलम किती आहेत आणि टोटल रोज किती? कॉलम किती? 1, 2, 3, 4 आणि रो किती? 1, 2, 3, 4, 5, 6. मग मी काय करणार, कोडमध्ये जायचं आणि हे सगळं असं काढून टाकायचं. ठीक आहे. आपण परत कोड करू. मग सगळ्यात पहिल्यांदा मला काय करायला लागणार आहे? टेबल टॅगचा यूज करणार ना, बरोबर? त्याच्यामध्ये आता काय करणार मी टेबल टॅग नंतर? अजून एक आपण ऑब्झर्व केली का गोष्ट, की ज्यावेळेस आपण इथं बघतोय डिव्हाइस हे जे कलर दिले ना, कलर स्किप करा. पण एक नॉर्मल टेबल म्हणून पुढं व्ह्यू आणा तुमचा. कलर नका डोळ्या पुढं आणू. हे जे डिव्हाइस आहे, ब्रँड आहे, स्पेसिफिकेशन आहे, मॉडेल आहे आणि स्टोरेज आहे. तर ते कसं आहे? डार्क आहे ना? मग असं समजू शकतो का मी ते हेडिंग आहे? समजू शकतो ना? म्हणजे माझा पहिला रो आणि दुसरा रो तो कशात जाणार आहे? हेडिंग मध्ये जाणार आहे. पण पण पहिल्या रो मध्ये सगळे जे कॉलम आहे, डिव्हाइसचा कॉलम आहे, ब्रँडचा कॉलम आहे, स्पेसिफिकेशनचा कॉलम आहे. तर तो अख्खा कॉलमच माझा कसा गेलाय? हेडिंग मध्ये गेलाय. पण जो मॉडेल आहे, दुसऱ्या रो मध्ये माझा कितवा कॉलम आहे मॉडेल? तिसरा कॉलम आहे. आणि स्टोरेज कितवा आहे? चौथा कॉलम आहे. मग हे समजलं मला, की पहिल्या रोचं तर सगळीच हेडिंग झाल्यात. दुसऱ्या रो मधलं तिसरा कॉलम आणि चौथा कॉलम हेडिंग झालाय. बाकीचे काय? डेटाच आहेत. बरोबर आहे. हा थोडासा नवीन कन्सेप्ट आहे. पण सोप्पा आहे समजायला, एवढं काय अवघड नाही. ठीक आहे. मग मी सगळ्यात पहिल्यांदा काय करणार, माझं जी टीएच म्हणजे हेडिंग मध्ये लिहायच्यात मला, तर ते मी तिथं राईट करणार कुठं कोडमध्ये. मग काय टी हेड मध्ये माझं किती रो येतं? 2 रो आहेत. कोणकोणतं? हा पहिला रो आणि हा दुसरा रो. बरोबर ना? आता त्याच्यामध्ये पण कोणत्या गोष्टी टीएच मध्ये येतात ते आपण बघणार आहे नंतर. मग मला रो बनवायचे त्यासाठी काय यूज करतो मी? रो साठी काय यूज करतो? टीआर ना, आणि 2च पाहिजेत मला. टोटल कॉलम किती आहेत माझं? 4. टीएच मल्टिप्लाय बाय 4. ओके. सेम दुसऱ्या रो साठी पण टीएच मल्टिप्लाय बाय 4. ओके. आता इथं जर तुम्ही नीट बघितलं, हा पहिला कॉलम, हा दुसरा कॉलम, तिसरा कॉलम, चौथा कॉलम हे स्पॅन झालंय ते इग्नोर करा. पहिलं पण म्हटलंय मी. ठीक आहे. मग माझा हा पहिला रो आहे. माझा हा कुठलाही पहिला रो आहे अख्खा. त्याच्यामध्ये पहिल्या कॉलम मध्ये काय आहे? डिव्हाइस आहे. बरोबर? पहिला कॉलम कुठे आहे? हा टीएच. हा पहिला कॉलम आहे, हा दुसरा कॉलम आहे, हा तिसरा कॉलम आहे आणि हा चौथा कॉलम आहे. दुसऱ्या रो मधला पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम, चौथा कॉलम. समजलं? आता इथपर्यंत 2 रोज तर झाल्या. मग तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा हे रो कुठे आहेत आपले? ते कुठे आहेत? टी बॉडी मध्ये. बरोबर ना? म्हणजे माझे जे रिमेनिंग 4 रो आहेत, तर ते माझं कुठे आहेत? टी बॉडी मध्ये. आणि तिथं पण कॉलम किती आहेत माझं? 4च कॉलम राहणार आहेत प्रत्येक जागेवर. ते आपण कशाने रिप्रेझेंट करतो?
टी डी ने, बरोबर ना? 4 मी ऍज इट इज काय करतो, कॉपी करतो. साधा सिंपल जो टेबल आहे ना, तो बनवतोय मी आता. ऍडव्हान्स काहीच बनवत नाही. आपलं जे साधं सिंपल आपण जे बनवतो ना, तेच आहे. ठीक आहे. आता माझं बेसिक स्ट्रक्चर बनवून झाले ना बनवून. आता आपल्याला काय करायचंय, डेटा फिल करायचा आहे. मला काय पहिल्यांदा करायचंय, डिव्हाइस, ब्रँड आणि स्पेसिफिकेशन. माझ्या पहिल्या रो मध्ये, पहिल्या कॉलम मध्ये काय आहे? डिव्हाइस आहे ना, तेच लिहिलंय मी इथं, डिव्हाइस. माझ्या पहिल्या रो मध्ये दुसऱ्या कॉलम मध्ये काय आहे? काय? ब्रँड आहे. मग काय केलं मी इथं, ब्रँड लिहिलं. ठीक आहे. माझा तिसरा रो आहे. तिसऱ्या रो सॉरी पहिल्या रो मध्ये तिसऱ्या कॉलम मध्ये कोण आहे? स्पेसिफिकेशन आहे. बरोबर. हा, हे दिसतंय काहीतरी स्पॅन झालाय तो, ते इग्नोर करायचं. पण तो तिसऱ्या कॉलम मध्ये, मग ते इथं काय करायचं, स्पेसिफिकेशन ते राईट केलं. बरोबर. आणि हा जो आहे, आता ह्याचा यूज आहे का काय आपल्याला? काहीच यूज नाही, कारण इथं स्पेसिफिकेशननी त्याची जागा घेतलेली ऑलरेडी. ते आपण नंतर बघू त्याचं काय करायचं. पहिल्यांदा डेटा लिहून घेऊ आपण. आता मी कुठं आलोय, दुसऱ्या रो मध्ये, बरोबर ना? दुसऱ्या रो मध्ये जर बघितलं तर पहिल्या कॉलम मध्ये कोण आहे? दुसऱ्या रो मध्ये पहिल्या कॉलम मध्ये कोण आहे बरं? स्मार्टफोन आहे. इथं काय आहे ना, स्मार्टफोन. पण त्याचं जे स्ट्रक्चर आहे, म्हणजे तो बोल्ड आहे का नाही, साध्या ह्याच्यात आहे. मग मी काय करणार, इथं जे TH लिहिलंय त्याच्या जागेवर काय लिहिणार मी? TD लिहिणार. आणि काय लिहिणार? स्मार्ट फोन. समजलं? सेम त्याच्यासाठी जी माझा माझा दुसरा रो, त्याच्यामध्ये पहिला जो कॉलम आहे तो स्मार्टफोनचा आहे. बरोबर. हा कॉलम स्मार्टफोनचा आहे. दुसरा जो आहे तो कशाचा आहे? ऍपलचा आहे. बरोबर. ऍपलचं स्पेलिंग चुकलं. बर. दुसरा कॉलम आहे तो ऍपलचा आहे. ठीक आहे, लिहिलं. तिसरा कशाचा आहे हो? तिसरा मॉडेलचा आहे. आता आपल्याला सगळं स्किप करायचंय. काय स्पॅन झाले, काय नाही स्पॅन झालं. मला फक्त डेटा एंटर करायचा आहे माझ्या सिंपल स्ट्रक्चर मध्ये. मला जे सिंपल टेबल बनवतो तसं बनवायचंय. आता आपला पहिला कॉलम तर झाला दुसऱ्या रो मधला. दुसरा कॉलम पण झाला. तिसऱ्यामध्ये काय आहे? मॉडेल आहे. बरोबर ना? काय? मॉडेल. आणि चौथ्यामध्ये काय आहे? स्टोरेज आहे. आता हे TH मध्ये का लिहिलंय? कारण ते बोल्ड आहे म्हणून ते आपण ह्याच्यात लिहिलंय TH मध्ये. आता दुसरा रो पण झाला माझा. आता आपण काय करू? तिसऱ्या रो मध्ये. तिसरा रो कुठे आहे माझा? इथून स्टार्ट होतोय. बरोबर. म्हणजे जो माझा दुसरा आहे आणि पहिला कॉलम आहे, तो काय राहणार आहे? एम्प्टी. त्यात काहीच नाही माझा कंटेंट. मग तिसऱ्या रो मध्ये माझा मी डायरेक्ट कंटेंट कुठे लिहिणार आहे? हा पहिला झाला, दुसरा झाला. तिसऱ्यामध्ये डायरेक्ट मी कुठं कंटेंट लिहिणार आहे? पहिला तर गेला, दुसरा पण गेला. मग कुठे लिहिणार? तिसऱ्यात. काय आहे तिथं? iPhone 12 Pro. iPhone 12 Pro. बरोबर. त्याच्यानंतर काय आहे? 256 GB काहीतरी. ते कुठे? चौथ्यामध्ये. चौथ्या कॉलम मध्ये. 6 GB. बरोबर. सेम लाईक दॅट खाली पण सेम तसंच आहे. दोन्ही जे कॉलम आहेत ते स्किप झालेले इथं. आणि त्याच्यानंतर तिसऱ्यामध्ये लिहिलंय काहीतरी त्यांनी iPhone SE म्हणून. iPhone SE. ओके. नंतर लास्ट मध्ये काय लिहिलंय? 128 GB म्हणून काहीतरी लिहिलंय. समजलं? आता जो शेवटचे 2 रो आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय? पहिला कॉलम मध्ये लॅपटॉप लिहिलंय. दुसऱ्या कॉलम मध्ये म्हणजे कितवा आहे हा? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. 5व्या रो मध्ये काय केलंय? पहिल्या कॉलम मध्ये काय लिहिलंय? लॅपटॉप लिहिलंय ना? आपण काय करायचं? लॅपटॉप. दुसऱ्या कॉलम मध्ये काय? HP.
तिसऱ्यामध्ये काय आहे? 15.6 डिस्प्ले. 15.6 डिस्प्ले. ओके. ऑडिओ येतोय ना माझा? आणि स्क्रीन पण विजिबल आहे ना? ओके. सो तिसऱ्या कॉलम मध्ये काय 15.6 डिस्प्ले असं काहीतरी, आणि पुढे ते तिथं काहीच लिहिलं नाही, म्हणून जो माझा चौथा कॉलम आहे तर तो तसंच ठेवलाय. ठीक आहे. आता लास्ट मध्ये काय, पहिल्या कॉलम मध्ये काय टॅबलेट म्हणून लिहिले, आपण टॅब उचलू. नंतर काय सॅमसंग, सॅम लिहू आपण नुसतं. आणि तिसऱ्यामध्ये काय डिस्प्ले लिहू नुसतं आपण, डिस्प्ले. आता सिंपल मला जो माझा टेबल क्रिएट करायचा होता तो टेबल क्रिएट केलाय का? आता तिथं काय राहिलंय हो आपलं? टेबल वर दिसतंय काही? काय राहिलंय? बॉर्डर बिर्डर काहीतरी राहिलेत ना? मग ते आपण कुठं करणार इथं? कोणत्या टॅग मध्ये? स्टाईल टॅग मध्ये. कशावर लावायचंय मला? टेबल वरती, टीएच वरती, टीआर वरती आणि टीडी वरती. बरोबर. हे माहिती झालं असेल तुम्हाला काय आहे बॉर्डर. 1 पिक्सल सॉलिड ब्लॅक. ठीक आहे. आणि ते प्रॉपर दिसावं त्याच्यासाठी आपण काय करतो, बॉर्डर कुठे गेला कॉलप्स, बॉर्डर कोलॅप्स. ठीक आहे. मला इथं काहीतरी बनलेलं दिसतंय, म्हणजे एमटी एमटी एमटी. एमटी का म्हणे? कारण मला काय करायचंय तिथं, स्पॅन करायचंय ना. म्हणजे मला काय अचीव्ह करायचंय, असं काहीतरी अचीव्ह करायचंय. सो त्याच्यासाठी आपला जो टेबल आहे तर तो असा विजिबल आहे. बरोबर ना? मग आता मला स्पॅन कुठं कुठं करायचं, आपण पहिल्यांदा काय करू, डिव्हाइस मध्ये हे आपलं जे पहिला रो आहे, पहिल्या रो मध्ये माझं जे स्पेसिफिकेशन आहे तर ते काय काय झालंय, कॉल स्पॅन झाले का रो स्पॅन झाले? कॉल स्पॅन ना. किती कॉल स्पॅन झालाय? 2. काय स्पेसिफिकेशन कॉल स्पॅन झालाय तुम्ही म्हणताय म्हणून बरं का. 2. आणि जो खालचा आहे तो लागणार आहे का मला? कमेंट आउट करून टाकलं सिंपल. कंट्रोल येस. आणि मी कुठे गेलो, बघायला गेलो की बाबा ते दिसतंय का काय. हा, स्पेसिफिकेशन जसं पाहिजे होतं तसं आलंय. ओके. ठीक आहे. आता मला काय करायचंय, पहिला रो झाला, आता दुसऱ्या रो मध्ये येतो. दुसऱ्या रो मध्ये आल्यानंतर ना आपण बघतोय हे स्मार्टफोन आहे तो काहीतरी झालाय, म्हणजे काहीतरी झालाय म्हणजे स्ट्रेच झालाय तो. मग काय झालंय स्ट्रेच तिथं? 1, 2 आणि 3. 3 रो स्पॅन झालाय. कोण? स्मार्टफोन. कुठे आहे बरं स्मार्टफोन आपला? इथे आहे का? मग मी काय केलं, कॉल रो स्पॅन ना. हा, लक्ष आहे. रो स्पॅन किती? 3. बरोबर. अजून ऍपल पण काहीतरी झालाय ना. किती झालाय रो स्पॅन? 3च झालाय. रो स्पॅन 3. ओके. मग हे झालं माझं कुठल्या दुसऱ्या रो साठी. पण खालचं जे रो आहे त्याच्यामध्ये खालचं जे 2 रो आहेत ते लागणार आहेत का मला पहिल्या आणि दुसऱ्या कॉलम साठी? मग तिथं एमटी इथं. बरोबर. मग मी त्यांना काय केलं, कमेंट केलं. हा पण काय केला, कमेंट केला. इथं काय केलंय ते समजलंय? आपण काय केलंय, कमेंट का केलंय ते समजलं? आता आपल्या ह्याच्यामध्ये जे आपल्याला बनवायचं होतं ते बनलं नाही, काहीतरी वेगळं स्ट्रक्चर क्रिएट झाले. बरोबर. आता हे असं का म्हणून झालंय? हम्म, बरं ठीक आहे.
आपण काय करू, पहिल्यांदा अख्खा टेबल जनरेट करून घेऊ, ज्या वेळेमध्ये आपण बनवतोय. त्याच्यानंतर बघू. कारण काय होतं, जे आपण इथे जो टेबल एक्स्ट्राचा ॲड केलाय, जो लागत नाही, तो आहे इथं. तर त्याच्यामुळे पण तसं होऊ शकतं. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, जो लास्ट आहे, त्याला काय करायचंय, लास्ट म्हणजे कितवा? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. 5वा जो रो आहे, त्याच्यामध्ये कितवा कॉलम आहे? तिसरा कॉलम आहे. तो काय झालाय? कॉल स्पॅन झालाय, बरोबर. त्याचं नाव काय आहे? 15 काहीतरी डिस्प्ले म्हणून आहे. हां, बरोबर. तो काय झालाय? कॉल स्पॅन किती? 2 झाला, बरोबर. आणि अजून त्याच्याबरोबर कोण तसं झालंय? 10.5 डिस्प्ले तो पण काय झालाय? हां, इथे आहे ना. कॉल स्पॅन किती? 2. कंट्रोल एस. आता आपल्याला हे लागणार आहे का नाही लागणार? कमेंट केलं. हे लागणार आहे का? नाही लागणार. कमेंट केलं. अजून असं काही ते लागत नाही. ओके. कंट्रोल एस. आणि आपल्याला जे बनवायचं होतं ते बनलंय का? नाही बनलं. काय चुकलंय आपलं? आपला टेबल ऍक्च्युअल मध्ये कसा आहे, असा आहे. बरोबर. आणि आपला कसा बनलाय? असा बनलाय. सो काय चुकलंय? काय वाटतंय, काय चुकलं असेल? कोडमध्ये चुकलंय काहीतरी, पण काय चुकलंय? हं. काय चुकलं आहे? काय चुकलं आहे? ओके, पहिल्यापासून बघू आपण. आपण नक्की काय-काय केलंय. ठीक आहे. ॲज युजुअल आपण टेबल यूज केला, म्हणजे हां, चालतंय. टेबल क्रिएट केला आणि त्याच्यामध्ये टेबल हेड क्रिएट केला आणि आपल्याला काय पाहिजे, 2 जे पहिले रो आहेत, अ, ह्याच्यात हा एक पहिला आणि दुसरा. तर त्या रो, म्हणजे ते रो आपण कुठे घेणार आहे? टेबल हेडिंगमध्ये. आणि बाकीचे जे खालचे सगळे आहेत, तर ते आपण कशात राईट करणार आहे? टी बॉडीमध्ये. बरोबर ना? माईट बी. त्याचा इम्पॅक्ट नसायला. बरं, ठीक आहे. हां. ओके. टी-डी. तर 2 रो, पहिला रो आणि दुसरा रो. ते आपण कशात लिहिले? टी-एच मध्ये मध्ये टी हेड मध्ये लिहिलं. आणि त्याच्यानंतर जे बाकीचे जे 4 रो आहेत, 4 रो आहेत, ते आपण कशात मध्ये लिहिले? टी बॉडीमध्ये. आणि प्रत्येक ह्याच्यासाठी, रो साठी किती कॉलम आहेत? 4 कॉलम आहेत. बरोबर ना? प्रत्येक रो साठी 4 कॉलम आहेत. मग आपण 4 कॉलम जनरेट केले. जे पहिले 2 आहेत ते आपल्याला लागणार नाहीत, म्हणून ते आपण कमेंट आउट केलं. हा पहिला आणि हा दुसरा. कोणत्या रो मधला? तिसऱ्या रो मधला. बरोबर. हा एक नाही लागणार आणि खालचा एक नाही लागणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं, जो टेबल डेटा आहे त्याच्यामध्ये तिसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला काय लागणार आहे? iPhone 12 Pro आणि जे काय 256 जीबी तो डेटा लागणार आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला काय लागणार आहे? जो तिसरा रो आहे त्याच्यामध्ये पहिले जे 2 कॉलम आहेत त्याच्यामध्ये डेटा नाहीये. सो दॅट्स व्हाय आपण डेटा इन्सर्ट नाही केला. आणि जे दुसरं, म्हणजे नेक्स्ट जो कॉलम आहे त्याच्यामध्ये आपल्याला डेटा पाहिजे. तो डेटा आपण काय केला? इन्सर्ट केला. ठीक आहे. त्याच्यानंतर जो पहिला कॉलम आहे त्याच्यामध्ये लॅपटॉप आणि एचपी, आणि नंतर जो डिस्प्ले, काय त्याचा 15.6 डिस्प्ले, तो आपण राईट केला. आणि जो नंतरचा कॉलम आहे तो आपल्याला काय लागणार नाही, म्हणून आपण तो काय केला? कमेंट आउट केला. त्याच्यानंतर आपण टॅबलेट म्हणजे टॅबचा यूज केला. पहिल्या कॉलम मध्ये टॅब लिहिलं, दुसऱ्या कॉलम मध्ये सॅमसंग जे काय आहे ते ब्रँड, आणि तिसऱ्या कॉलम मध्ये डिस्प्ले लिहिलं. आणि
आपली जी प्रॉपर्टी ती अप्लाय केली टेबलवरती. ठीक आहे. मग पहिल्या रो मध्ये आपल्याला स्पेसिफिकेशन साठी काय लागते, तर रोज कॉल स्पॅन लागते. बरोबर. म्हणजे मला हा जो स्पेसिफिकेशन आहे तर तो पुढं स्पॅन करायचा आहे कुठपर्यंत, चौथ्या कॉलम पर्यंत, म्हणजे तिसऱ्या कॉलम पासून चौथ्या कॉलम पर्यंत स्पॅन करायचं आहे. सो मी तिथं कॉल स्पॅन प्रॉपर्टी अप्लाय केली आणि आपल्याला असा काहीतरी रिझल्ट मिळाला. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, स्मार्टफोन. स्मार्टफोन आपला दुसऱ्या रो मध्ये पहिल्याच कॉलमला आहे. बरोबर. कुठे? स्मार्टफोन दुसऱ्या रो मध्ये पहिल्याच कॉलमला आहे. ऍपल दुसऱ्या रो मध्ये दुसऱ्या कॉलमला आहे. दुसऱ्या कॉलमला आहे. बरोबर. दुसऱ्या रो मध्ये दुसऱ्या कॉलमला आहे. आणि बाकीचे जे प्रॉपर्टी मॉडेल आणि स्टोरेज जे आहे ते तिथं लिहिलंय आपण. कुठं? मॉडेल आणि स्टोरेज. ओके. मॉडेल आणि स्टोरेज. नाही नाही. ठीक आहे. ओके. 3 रो आपण स्मार्टफोन साठी स्ट्रेच केलं. आणि 1 मिनिट आपण ह्याला अनकमेंट करून बघू की रिझल्ट काय येतोय. ओके. सो स्मार्टफोन आपण ब्रँड न्यू आहे. स्मार्टफोन 3 रो स्पॅन झालाय. बरोबर. मग ते आपण लिहिलं ॲज इट इज. ओके. आणि जो पहिला कॉलम आहे दुसरा कॉलम आहे तो आपल्याला लागत नाही. तो त्याला कमेंट केलं. त्याच्यानंतर काय होतंय, स्ट्रेच होते ना इकडच्या साईडला. कॉलम तर बरोबर आहेत आपले. ज्यावेळेस आपण असं करतोय डिस्प्ले पण बरोबर आहे. ह्या वे मध्ये बघितल्यानंतर ना आपल्याला जो टेबल क्रिएट करायचा आहे तर तो बरोबर बनलाय. बरोबर ना. पण आपण ज्यावेळेस स्मार्टफोनला स्ट्रेच करतोय 3 रोज, आपल्याला 3 रोज खाली स्मार्टफोन पाहिजे आणि ऍपल पण. आणि हा कोणता आहे, तिसरा रो आणि हा चौथा रो, पाचवा आणि सहावा. याच्यामध्ये आपण ज्यावेळेस इथं स्ट्रेच करतोय त्यावेळेस ते आपलं प्रॉपरली स्ट्रेच होत नाहीये. आणि इकडे पण आपल्याला काहीतरी वेगळंच दिसतंय टेबलमध्ये जनरेट झालेलं. ओके. तो असं का होत असेल बरं? व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? व्हाय इट इज हॅपनिंग? आपण एकदा याला टेबल हेड आहे तर त्याला टीएच करून बघायचं दोन्हीला. मला नाही वाटत त्याचा काही इम्पॅक्ट व्हायला पाहिजे, बट करून बघू आपण. ठीक आहे. आणि रो स्पॅन पहिला कॉलम दुसरा कॉलम, हा पहिला कॉलम आणि हा दुसरा कॉलम, ते आपण काढून टाकू. बरोबर. आणि याच्यासाठी पण हे काढून टाकू.
त्याच्यामध्ये काय होतंय की हा जो कंटेंट आहे तो पुढे शिफ्ट होतोय. कुठला? इथं जो यायला पाहिजे तो. आणि हा स्ट्रेच व्हायला पाहिजे तो स्ट्रेच होत नाही प्रॉपरली. हा प्रॉब्लेम कशामुळे येतोय? व्हॉट कुड बी द रिझन बिहाइंड इट? असं व्हायला तर नाही पाहिजे, बट होतंय. आणि आपण ह्याला पण स्ट्रेच केलंय ते बरोबर स्ट्रेच झालंय. आणि हा जो कंटेंट आहे, हा कंटेंट इथं नाही तर इथं पाहिजे आपल्याला. बरोबर? स्मार्टफोन आणि Apple इथं 2 रोज स्पॅन झालेले. इज इट? एकदा आपण लेट्स सपोज मी चेक करतोय की नक्की प्रॉब्लेम कशामुळे जनरेट झालाय हा. आणि असं काही नाही होऊ शकतं. मी ऑन द स्पॉट हे घेतोय असं नाही ते पाठ करून आलोय आणि मला हे यायलाच पाहिजे असं नाही काय. सो TH ओके. आपल्याला जे पाहिजे होतं ते जनरेट झालंय. बरोबर. आता मिस्टेक कशामुळे झाली होती? ते एकदा फाइंड आउट करू आपण. कशामुळे झाली होती मिस्टेक? आता पहिलं जे 2 रो आहेत ते मी कशात टाकणार आहे? TH मध्ये. मी काय केलं कट केलं आणि T हेड मध्ये टाकलं. ठीक आहे. आणि बाकीचे जे 4 आहेत ते कशात आपल्याला पाहिजे? बॉडीमध्ये. टी बॉडी. जर इश्यू त्याच्यामुळे येत असेल तर आपल्याला ते बघणं गरजेचं आहे. ओके. सो इश्यू त्याच्यामुळे जनरेट होतोय कशामुळे? TH आणि T हेड ज्यावेळेस त्याचा यूज करतोय आपण त्यावेळेस ते प्रॉपरली अलाइन होत नाही. सो हा जो प्रॉब्लेम आहे ना, म्हणजे TH मध्ये आपण नाही राईट करत त्यावेळेस आपल्याला जे हे करायचंय म्हणजे फंक्शनॅलिटी पाहिजे, तर ती भेटते आपल्याला. बरोबर ना? Apple इथं, स्मार्टफोन इथं आणि बाकीचे जे कंटेंट आहे जसा पाहिजे तसा मिळतोय. सो पुढल्या लेक्चरमध्ये मी कव्हर अप करेल की कशामुळे इश्यू आलाय नक्की. ओके. डोंट वरी अबाउट इट. आणि असं जरी म्हणजे आपण असा कोड लिहिलाय ह्याच्यात काही चुकीचं नाहीये. हा पण बरोबरच कोड आहे. पण तो एक फॉर्मॅट असतो त्याच्यामध्ये आपण लिहित असतो. सो पुढच्या लेक्चरमध्ये हा पॉइंट मी कव्हर करेल. डोंट वरी अबाउट इट. आतापर्यंत जे काही झालं ते समजलंय का? हे असं डेव्हलपमेंट असतं. चुका होत राहतात आणि आपण त्यातनं शिकत असतो. ठीक आहे. सो थँक्स फॉर जॉइनिंग द लेक्चर. आणि अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही शिकणं गरजेचं आहे आणि त्या स्वतःहून शिकणं गरजेचं आहे. त्यावेळेसच तुम्ही अजून HTML मध्ये म्हणजे जे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजतील. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक यू फॉर जॉइनिंग द लेक्चर. थँक यू. तुम्ही लिव्ह करू शकता. ओके.